ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं कौतुक केलं आहे. नागपुरात पदाधिकाऱ्यांची बैठक घेत असताना राऊतांनी बावनकुळेंबाबत गौरवोद्गार काढले. महत्त्वाचं म्हणजे राऊतांनी आज दुसऱ्यांदा त्यांचं कौतुक केल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय. पाहूयात या संदर्भातला हा विशेष वृत्तांत. विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात. बावनकुळे साहेबांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. पहिली खुर्ची तुम्हाला लवकरात लवकर मिळावी अशा प्रकारच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या निर्णयाचं स्वागत करतो. चंद्रशेखर बावनकुळे विरोधकांना हवेसे. संजय राऊतांकडून बावनकुळेंचं पुन्हा कौतुक. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात बावनकुळेंसाठी गौरवोद्गार. आधी मुख्यमंत्रीपदासाठी नाव आणि आता कौतुकांचा वर्षाव. राजकारणात कधी काय होईल याचा कांगावाही कधी होत नाही आणि सुगावाही लागत नाही. अशातच राज्याच्या राजकारणात भूकंप होणार आणि मुख्यमंत्री असलेले फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार अशी वारंवार चर्चा होत आहे. मात्र फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा शिवसैनिक बोलून दाखवत असले तरी विरोधकांच्या मनात काहीतरी वेगळंच असल्याचं चित्र आहे. नागपुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत संजय राऊत यांनी चक्क दुसऱ्यांदा बावनकुळेंचं कौतुक केलं. तू कम्युनिकेशनला चांगला तू अत्यंत बावनकुळे कम्युनिकेशन संवाद साधण्यासाठी चांगला आहे. कामाला सभागृहामध्ये निगेटिव्ह कधी घेत नाही, पॉझिटिव्ह घेतो. बरं, राऊतांचं कौतुक हे काही नवं नाही. 12 जुलै रोजी पत्रकारांनी फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर राज्यात कोण असा सवाल विचारताच संजय राऊत ताडकन चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्रीपदी नाव आणि तोंड भरून कौतुक केल्यानंतर आता बावनकुळे विरोधकांना हवेसे वाटतात का असा सवाल उपस्थित होत आहे. चंद्रशेखर बावनकुळेंकडे येतील. तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात. सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे. एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात होणार नाही. बरोबर आहे. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे. त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणू मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करते. हे माझं आकलन. आता हे झालं ठाकरेंच्या शिवसेनेचं. बावनकुळेंचं कौतुक करण्याच्या बाबतीत काँग्रेसही काही मागे नाही बरं का. काँग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर चक्क बावनकुळेंना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छाच देऊन टाकल्या होत्या आणि तेही भर विधानसभेत. बावनकुळे साहेबांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यातील हा एक पाना मैलाचा दगड ठरावा असा निर्णय आहे. खरं तर अत्यंत थोडक्यात घेऊया. महत्त्वाचा हा निर्णय असल्यामुळे जी वस्तुस्थिती आता पडळकरजींनी सांगितली, खोतकर साहेबांनी सांगितली, मी पाहिलेत. खरं आहे की आम्ही पाहिलेत अनेक महसूल मंत्री, पण जो धडाका तुम्ही लावला ना, तर मला वाटतं की तुमची खुर्ची बाजूच्या खुर्चीकडे सरकत जावी लवकरात लवकर. या धडाक्यानं तुमचे निर्णय होत आहेत आणि पहिली खुर्ची तुम्हाला लवकरात लवकर मिळावी अशा प्रकारच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या निर्णयाचं स्वागत करतो. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार अशा वारंवार चर्चा होत असताना आता विरोधकांनी मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलेलं बावनकुळेंचं नाव ही विरोधकांची पसंती आहे की मुख्यमंत्री फडणवीसांविरोधातला कोणता अजेंडा आहे याचं उत्तर वेळ ठरवेल की राज्याचं बदलतं राजकारण हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ब्युरो रिपोर्ट USEN न्यूज.